कॅबिनेट निर्णय नाही नाही म्हणलं मी त्यांना साधा प्रश्न हो की नाही कॅबिनेटच्या निर्णय चर्चाच करायची नसते. आता हे काय उत्तर झालं का मला सांगा? कॅबिनेटच्या निर्णयाची चर्चाच करायची नसते असं करता येईल का विलासजी? मला सांगा तुम्ही. कॅबिनेट जो काही निर्णय समजा असेल. हा उपाध्यक्ष साहेब, आता मला सांगा, तुम्ही आता सरकारमध्ये आलात, अजून वर्ष व्हायचं आहे महाराष्ट्र सरकारमध्ये येऊन. 15 वर्ष राज्य सरकारमध्ये आम्ही लोक होतो. मंत्रिमंडळाची एक कार्याची पद्धत असते आणि बऱ्याच वेळा नाही, ठीक आहे ना, एक लक्षात घ्या, कॅबिनेटने एखाद्या विषयावर निर्णय घेतला, एखाद्यामध्ये त्या समितीमध्ये जर एखाद्याने जर त्याचं मत मांडलं आणि तो ओव्हररूल करण्याचा अधिकार त्या कॅबिनेटला असतो. तो निर्णय वैध आहे का अवैध आहे हे ठरवायच्या संदर्भामध्ये समजा जर कोर्टात कोण गेलं तर ते कोर्ट त्याच्यामध्ये ठरवेल. तुम्ही अगोदरच कशाला आरोपी करून टाकताय सगळ्यांना? जर त्या महाराष्ट्र सदनाच्या बाबतीमध्ये कॅबिनेटनं घेतलेल्या निर्णयामुळं महाराष्ट्र सरकारचं नुकसान झालं असेल, महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान झालं असेल, आपल्या आर्थिक विषयाचं नुकसान झालं असेल, तर त्याच्या संदर्भात चिकित्सा होऊन जर उद्याच्याला असं ठरलं की हा निर्णय चुकलेला आहे, तर नंतर मग तुम्ही एखाद्याला गुन्हेगार ठरवा ना. तुम्ही अगोदरच गुन्हेगार ठरवून मोकळे झाले. याच मुद्द्यावर मी चर्चा सुरू ठेवणार आहे. केशव, मला ब्रेक घ्यायचा, आनंदजी मला ब्रेक घ्यायचा, संजयजी मला माफ करा ब्रेक घ्यायचा. ब्रेक नंतर ही चर्चा सुरू राहील.